नमस्कार, मी पायल. पायल्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मूग डाळीचा हलवा. चला रेसिपीला सुरुवात करूया. हलव्याला लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, ती 5 ते 6 तास भिजवून ठेवलेली होती. तूप, खोबरा कीस, 1 वाटी साखर, 3 चम्मच रवा, 3 चम्मच बेसन, बदाम आणि दूध. हे थोडं गोल्डन भाजून घेऊया. याला आपण आता गोल्डन होतपर्यंत भाजून घेऊया. इथे आपली डाळ भाजून घेतलेली आहे छान. आता आपण मिक्सीमध्ये काढून घेऊया. तूप टाकूया, त्यामध्ये रवा, आता आपला रवा भाजलेला आहे. आता बेसन टाकूया. तो पण छान भाजून घेऊया. आता आपला बेसन आणि रवा भाजलेला आहे. आता मूग डाळ टाकूया, ते छान भाजून घेऊया. आपण पाक बनवून घेऊया हलव्यासाठी. 1 वाटी साखर, पाणी 1 ग्लास. इथे आपलं छान भाजून घेतलेलं आहे मिश्रण. आता दूध टाकूया. एकत्र करूया. आता दूध, आपण साखर विरघळून दिलेली आहे. आता आपला पाक तयार आहे. आता आपला पाक तयार झालेला आहे. आता मिश्रणामध्ये आपण पाक टाकूया. आता आपलं मिश्रण तयार, आपला हलवा तयार आहे. आता आपला हलवा तयार आहे. छान सुगंध येत आहे हलव्याचा. इथे आपण खोबरा कीस आणि बदाम टाकून घेऊया. आपला हलवा तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता आणि मला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नवीन रेसिपीसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.